मी काय आहे? लेखक वेदमूर्ती तपोनिष्ठ आचार्य पंडित श्रीराम शर्मा. ऑडिओ 1. आपल्या आत्म्याचे खरे स्वरूप दाखवणारे अभूतपूर्व पुस्तक. अध्याय 1. कहा काल कानि मित्राणि को देश कौ व्यया अगमौ कस्याहं काच मे शक्तिरिति चिंत्ययं मुहुर्मुहुः. चाणक्यनीती 4:18. हा कोणता काळ आहे? कोण माझे मित्र आहेत? माझा शत्रू कोण आहे? हा कोणता देश आहे? माझा जमा खर्च काय आहे? मी कोण आहे? माझे सामर्थ्य किती आहे? इत्यादी गोष्टींचा वारंवार सातत्याने विचार करीत राहा. या सर्व विचार मंथनातून ज्ञानाचे एकच स्वरूप सांगितले आहे, ते म्हणजे आत्मबोध. आपल्या संबंधी पूर्ण ज्ञान व माहिती मिळाल्यानंतर जाणून घेण्यासारखे मागे काहीच राहत नाही. वास्तविक पाहता जीवाचे स्वरूपच ईश्वर आहे. त्याच्या जन्मोजन्मीच्या विकारांच्या बंधनामुळे ते दिसायला वाईट आहे, परंतु त्याच्या आत अमूल्य असा ठेवा भरलेला आहे. ते एक शक्तीचे मोठे केंद्र आहे आणि त्यात एवढी प्रचंड शक्ती आहे ज्याची आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. सर्व प्रकारच्या कठीण समस्या, सर्व दुःखे त्याचीच आहेत. हे आम्हीच आम्हाला ओळखू शकलो नाही. आत्मस्वरूपाची जेव्हा जाणीव होते तेव्हा कोणत्याच प्रकारची कष्टे मागे शिल्लक राहत नाही. आत्मस्वरूपाची ओळख झाल्यानंतर ते आम्हाला सांगते, नाहम जातो जन्म मृत्यू कुतो मे, नाहम प्राण क्षुत पिपासा कुतो मे, नाहम चित्तम शोकमोहो कुतो मे, नाहम कर्ता बंध मोक्षो कुतो मे. माझी उत्पत्तीच झाली नाही तर माझा जन्ममृत्यू तरी कसा होईल? मी काही प्राण नाही तर मग मला भूक तहान कशी लागेल? मी चित्तही नाही मग मला शोक मोह तरी कसा राहील? मी करताही नाही मग मला बंध अथवा मोक्ष तरी कसा प्राप्त होईल? जर मी काय आहे हे समजले तर खरे ज्ञान सहज झाले आणि सर्व पदार्थाचे संपूर्ण रूप पाहून त्यांचा योग्य उपयोगही करता आला असता. या दृष्टिकोनातून पाहिल्यास आत्मज्ञानच सर्व सुलभ व सर्वोच्च ज्ञान ठरू शकते. एखाद्या व्यक्तीला जर विचारले की तू कोण आहेस, तर तो आपला वर्ण, कुळ, व्यवसाय किंवा पद, संप्रदाय याची ओळख देईल. ब्राह्मण आहे, अग्रवाल आहे, बजाज आहे, तहसीलदार आहे, वैष्णव आहे इत्यादी उत्तर तो देईल. त्याविषयी अधिक माहिती विचारल्यास त्याचे निवासस्थान, वंश व व्यवसायाची सखोल माहिती देईल. प्रश्नाला धरूनच त्याचे उत्तर असेल असे नाही, परंतु उत्तर देणारा स्वतःला तसेच मानतो. त्याच्यात देहभाव एवढा खोलवर रुजलेला आहे की तो स्वतःला देहच समजायला लागला आहे. वंश, वर्ण आणि व्यवसाय ही तर शरीराची पदे आहेत. शरीर हे मनुष्याने एक परिधान केलेले वस्त्र, साधन आहे. भ्रम आणि अज्ञानामुळे मनुष्य स्वतःला शरीर समजून बसला व शरीराचा आणि आपला स्वार्थ एकच आहे असे मानून बसला. या गडबडीत जीवनात अशांती, चिंता व व्यथा यांनी घर बनवून घेतले. मनुष्य शरीरात राहतो हे ठीक आहे, परंतु तो मात्र शरीर नाही. प्राण जेव्हा निघून जातो तेव्हा त्याचे शरीर तर जसेचे तसेच पडलेले असते. त्यातली कोणतीच वस्तू कमी होत नाही. असे असूनही त्याचे शरीर मात्र निकामी झालेले असते. काही वेळ ते शरीर त्याच अवस्थेत राहू दिले तर त्याला घाण वास यायला सुरुवात होते. ते सडायला लागते
आणि त्यात लहान लहान जंतू उत्पन्न व्हायला लागतात व त्या शवाची दुर्दशा होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की माणूस शरीरात राहत असला तरी तो शरीराहून भिन्न आहे. याच भिन्न असलेल्या सत्तेला आत्मा असे म्हणतात. वास्तविक पाहता हाच मनुष्य आहे. मी काय आहे याचे योग्य उत्तर आहे, मी आत्मा आहे. शरीर आणि आत्म्याचे वेगळेपण आहे असे आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत. सिद्धांतांच्या दृष्टिकोनातून आपण असे मानतोही, परंतु असेच व्यवहारात मात्र त्याचा स्वीकार केला जात नाही. मनुष्य शरीर आहे असा व्यवहार सांगतो. त्यामुळे शरीराचे फायदे तोटे मनुष्य स्वतःचे मानतो. सूक्ष्म रीतीने माणसाचे निरीक्षण केले की तो कसला विचार करतो, काय म्हणतो, काय करतो, तर आपल्या लक्षात येईल की तो शरीराविषयीच विचार करीत आहे. त्याच्याच विषयी बोलतो आणि जे काही तो करतो ते शरीरासाठीच करतो. शरीरालाच त्याने मी मानून घेतले आहे. शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे. त्याची स्वच्छता, त्याचे आरोग्य व त्याच्या सुखसोयीसाठी कार्य करणे योग्य व आवश्यक आहे. परंतु केवळ शरीराविषयीच विचार करणे हे मात्र अहित करणारे आहे. आपले स्वरूप म्हणजे हे शरीर असे मानून घेणे व आपले खरे व वास्तविक रूप विसरून जाणे हे वाईट आहे. एकदा मी म्हणजे शरीर मानल्यानंतर शरीराचा फायदा नुकसान यांनाही आपला फायदा नुकसान मनुष्य मानून घेतो आणि आपले ज्यात हित आहे ते मात्र विसरून जातो. हा भूलभुलैयाचा खेळ माणसाच्या जीवनाला कर्कश व नीरस बनवतो. आत्मा हा शरीरापासून भिन्न आहे. त्यामुळे आत्मा आणि शरीराचा स्वार्थ देखील भिन्नच आहे. शरीर स्वार्थाविषयीचे प्रतिनिधित्व इंद्रिये करतात. 10 इंद्रिये व 11वे मन नेहमीच शारीरिक दृष्टिकोनातून विचार करीत असतात व त्याचप्रमाणे कार्य करीत असतात. स्वादिष्ट भोजन, मौल्यवान वस्त्र, सुंदर सुंदर मनमोहक दृश्ये, गोड श्रवण, रूपवती स्त्री, विविध प्रकारचे भोगविलास हीच इंद्रियांची आकांक्षा आहे. उच्च पद, मोठ्या प्रमाणात संपत्ती, सर्वदूर यश, रुबाब व दबदबा या सर्व मनाच्याच इच्छा आहेत. या इच्छांना तृप्त करण्यासाठी संपूर्ण जीवनाचा काळ खर्ची पडतो. त्यामुळे माणसाच्या इच्छा अधिकच तीव्र होतात. त्यातून मनुष्य कोणत्याही प्रकारे आपले समाधान करून घेतो. योग्य अयोग्यतेचा विचार सोडून जसे जमेल तसा स्वार्थ साधण्याच्या नीतीवर येऊन ठेपतो. हेच सर्वस्वी पापाचे मुख्य केंद्र आहे. शरीर भावनेतून जागृत असलेला मनुष्य जर आपल्या आहार, निद्रा, भय, मैथून अशा अत्यंत सामान्य कार्यक्रमाप्रमाणे चालत राहिला तर त्याचे पशुवत जीवनसुद्धा निरर्थक आहे. त्यात सार्थकता मुळीच नाही. जेव्हा त्याची इच्छा थोडी उग्र किंवा आतुर होते अशा वेळी त्याला अनितीपूर्वक स्वार्थ साधण्यात काहीच कमीपणा वाटणार नाही. असा दृष्टिकोन असणारी व्यक्ती स्वतःही सुखी राहत नाही आणि इतरांनाही सुखी राहू देणार नाही. काम आणि लोभ अशी तत्वे आहेत की माणसाला ती कितीही अधिक मिळाली तरी त्यात तो समाधानी होऊ शकणार नाही. जेवढे मिळत राहते तेवढी त्याची तृष्णा व त्याचबरोबर अशांती, चिंता, कामना तसेच व्याकुळता दिवसेंदिवस वाढतच जाते. या भोगात जेवढेही त्याला सुख मिळते त्याच्या कितीतरी पटींनी दुःख उत्पन्न होत राहते. यासाठी शरीराचा भाव असलेला दृष्टिकोन माणसाला पाप, ताप, तृष्णा तसेच अशांतीच्या बाजूने ओढीत नेतो. जीवनाची खरी समृद्धी व यश आत्मजागृतीत आहे.
जेव्हा मनुष्य मी आत्मा आहे असे समजतो, तेव्हा त्याची इच्छा, आकांक्षा आणि रुची अथवा आवड त्याच कामांकडे वळून जाते. त्यातच खरे आध्यात्मिक सुख प्राप्त होते. आम्ही दैनंदिन जीवनात पाहतो की चोरी, हिंसा, व्यभिचार, छळ आणि अनिती असली दुष्कर्मे करताना अंतःकरणात एक प्रकारे कलह माजतो व पापकर्मे करताना पाय थरथरायला लागतात आणि हृदयाचे ठोके वाढून जातात. याचा अर्थ असा की त्याच्या या कामाला त्याचा आत्मा नापसंती दर्शवितो. हे त्याच्या आवडीच्या व स्वार्थाच्या विरुद्ध आहे, विपरीत आहे. मनुष्य जेव्हा परोपकार, परमार्थ, सेवा, मदत, दान, औदार्य, त्याग व तप यांना योग्य असे पुण्यकर्म करतो, अशा वेळी त्यांच्या हृदयाच्या आतील कोपऱ्यात मोठे समाधान, हलकेपणा, आनंद आणि उल्हास निर्माण होतो. याचाच अर्थ असा आहे की पुण्यकर्म हे आत्म्याच्या स्वार्थाला अनुकूल आहे. तो अशाच कार्याला पसंत करतो. आत्म्याचा आवाज ऐकणारे व त्याच्याच आदेशाने चालणारे नेहमीच पुण्यकर्मी असतात. पापाच्या बाजूला त्याची वृत्तीच वळत नाही. त्यामुळे त्याच्याकडून अशी पुण्याची कामेच होत असतात. आत्म्याला खरे सुख हे माणसाने केलेल्या सत्कर्मांमध्येच मिळते. शरीराचा मृत्यू झाल्यानंतरही जीवाला सद्गती मिळण्यासाठी सत्कर्म करणे आवश्यक आहे. यासाठी आत्म्याचा स्वार्थ पुण्याच्या लोभातच आहे. शरीराचा स्वार्थ मात्र याच्या विपरीत आहे. इंद्रिये आणि मन सांसारिक भोगांना अधिकाधिक जवळ करतात. ही कार्यपद्धती स्वीकारल्याने मनुष्य नाशिवंत शरीराची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले संपूर्ण जीवनच खर्ची घालतो आणि पापांचे ओझे वाढवत राहतो. यात शरीर व मनाचे मनोरंजन मात्र होते, परंतु आत्म्याला इहलोकात व परलोकात खूप कष्ट सहन करावे लागतात. तप, त्याग, संयम, ब्रह्मचर्य, सेवा व दान इत्यादी कार्यात शरीराला राबविले जाते, तेव्हाही सत्कर्मे होतात. याप्रमाणे असे निदर्शनास येते की शरीराचा स्वार्थ व आत्म्याचा स्वार्थ यांचा आपसात मेळ होत नाही. एकाच्या सुखात दुसऱ्याचे दुःख सामावले आहे. दोघांचे स्वार्थ एकमेकांच्या विरोधी आहेत. या दोन्ही विरुद्ध तत्वातून आम्हाला एकाचीच निवड करायची आहे. माणूस आपल्याला शरीर समजतो. तो आत्म्याच्या सुखाची कदर करीत नाही व शरीर सुखासाठी भौतिक संपत्ती व भोग सामग्री जमवण्यात आपले संपूर्ण जीवन घालवितो. अशा माणसांचे जीवन हे पशुप्रमाणे पापरूप व निकृष्ट प्रकारचे होते. धर्म, ईश्वर, सदाचार, परलोक, पुण्य, परमार्थ याची चर्चा तो कितीही करीत असला तरी त्याचे परलोकातील पुण्य स्वार्थापोटीच केलेले असते. आपला अहंकार तृप्त करण्यासाठी व यश संपादन करण्यासाठी मनुष्य इतरांवर आपले प्रभुत्व गाजवण्यासाठी काही वेळा धर्माचा आधार घेत असतो. तशी त्याची मनस्थिती नेहमीच शरीराच्या संबंधी असलेली स्वार्थ साधने यातच गुंतलेली असते. परंतु जेव्हा मनुष्य आत्म्याचा स्वार्थ स्वीकारतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत वेगळी बनते. भोग आणि ऐश्वर्य यासाठीचा प्रयत्न अत्यंत पोरकट वाटायला लागतो. शरीर वास्तविक आत्म्याचे वस्त्र आहे, एखादे साधन आहे असे वाटते. याच्या नादी लागून ऐश आरामात जीवन घालवावे व जीवनाचे बहुमूल्य तत्व बर्बाद करावे असे वाटत नाही. आत्मभावनेत जगणारा मनुष्य आपल्याला आत्मा मानतो आणि आत्मकल्याण, आत्मसुखाच्या कार्यातच त्याला रस वाटतो किंवा त्यासाठी प्रयत्नशील राहतो. त्याला धर्मसंचयाच्या कार्यात आपला एक एक क्षण घालवण्यात आनंद वाटतो व त्याचीच आवड निर्माण होते.
देहभावी व्यक्तींचा जीवन प्रवाह पापाकडे व पशुत्वाकडे वाहत जातो आणि आत्मभावी व्यक्तींचे जीवन प्रवाह पुण्याच्या दिशेने व देवत्वाच्या मार्गाकडे वाहत जातो. या लोकात व परलोकात पापाचा परिणाम दुःखमय आणि पुण्याचा परिणाम सुखकारक असतो, हे सर्वांनाच माहीत आहे. आपल्याला आत्मा समजणारी व्यक्ती नेहमी आनंदित राहण्याच्या स्थितीचा रस चाखत असते. ज्याला आत्मज्ञानाचा साक्षात्कार होतो तो अशा लहान सहान घटनांनी प्रभावित व उत्तेजित होत नाही. लाभ, हानी, जीवन, मरण, संग, विरह, मान, अपमान, लोभ, क्रोध, काम, भोग व राग, द्वेष अशा यासारख्या कोणत्याच घटनेने तो क्षोभित होत नाही. याचे कारण त्याला माहीत आहे की या परिवर्तनशील जगात अशी स्थिती नित्य घडत असते. प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणे नेहमी घडत नसते. कालचक्राच्या परिवर्तनानुसार अवांछित घटनासुद्धा घडत राहतात. म्हणून या परिवर्तनाला एक प्रकारे मनोरंजन म्हणून नाट्य रंगमंचाप्रमाणे कुतूहल व विनोद याप्रमाणे पाहिले जाते. एखादा अनपेक्षित प्रकार समोर पाहिल्यानंतर तो बेचैन होत नाही. आत्मज्ञानी माणूस अशा मानसिक त्रासातून सहज बाहेर पडतो. देहभावनिष्ठ लोक मात्र अशा स्थितीत बेचैन व व्यथित राहतात आणि कधीकधी अधिक उत्तेजित होऊन आत्महत्येसारखे दुःखदायक कृत्य करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. जीवनाला शुद्ध, सरळ, सामान्य व पुण्य प्रतिष्ठेने चांगले वाईट बनवण्याचा राजमार्ग असा आहे की आम्ही स्वतःला शरीरापेक्षा उंच स्थितीत नेण्याचा प्रयत्न करावा आणि आत्मभाव जागृत करावा. यातून खरी सुख, शांती आणि जीवन ध्येय प्राप्ती होते. अध्यात्मविद्येच्या आचार्यांनी या सत्याचा अनुभव घेतला आहे. आपल्या साधनेत सर्वात पहिले स्थान आत्मज्ञानाला दिले आहे. मी काय आहे या प्रश्नाचा विचार करीत असता असा निष्कर्ष निघतो की मी आत्मा आहे. हा भाव जेवढा दृढ होत जाईल तेवढे त्याचे विचार आणि कार्य आध्यात्मिक व पुण्यरूप होत जाते. ज्या साधनेत आत्मरूप होता येईल तिला हृदयंगम करता येईल अशाच साधनांचा उल्लेख या पुस्तकात दिलेला आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर खरा मार्ग सापडतो. ज्या मार्गावर चालून आपले जीवनाचे ध्येय व परमोच्च पद सहजपणे गाठता येईल. आत्मज्ञान झाल्यानंतर माणसाला सहज समजते की मी स्थूल शरीर अथवा सूक्ष्म शरीर देखील नाही. हे तर माझे कपडे आहेत. मानसिक चेतना देखील त्याची साधने आहेत. त्यांचा मी बांधलेला नाही. याच गोष्टीला समजल्यानंतर सर्व काही भ्रम दूर होतो आणि माकड आपल्या मुठीतले अन्न सोडून देतो. आपण एक माकडाची गोष्ट ऐकली असेल की एका लहान तोंडाच्या भांड्यात खाण्याचा पदार्थ ठेवला असतो. माकडाने त्याला घेण्यासाठी त्या भांड्यात हात घातला आणि त्यातून मुठभर अन्न काढण्याचा प्रयत्न केला. त्या भांड्याचे लहान तोंड असल्याने त्याला मुठभर अन्न देखील काढता आले नाही. तेथे पडल्या पडल्या तो ओरडायला लागला की या अन्नाने माझा हात पकडून घेतला. परंतु जेव्हा त्याला खरे कळले की माझी मूठ बांधल्याने लहान तोंडातून हात निघत नाही, मलाच माझी मूठ सोडवावी लागेल. जेव्हा त्याने आपली मूठ सोडली तेव्हा त्या पदार्थाने त्याचा हात सोडून दिला. काम, क्रोध देखील माणसाला याचप्रमाणे त्रास देतात. त्याचे कारण आम्ही त्याचे बंदी बनलो आहोत. ज्या दिवशी याविरुद्ध बंड करून उभे राहू तेव्हा आमचा भ्रम आपोआप दूर होईल. मेंढ्याच्या कळपात वाढणारा सिंहाचा छावा
स्वतःला मेंढा समजतो व जेव्हा तो पाण्यात आपला चेहरा पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की मी मेंढा नसून सिंह आहे. आत्मस्वरूपाचा बोध झाल्याबरोबर त्याचे मेंढेपण पूर्ण निघून गेले. आत्मदर्शनाचे महत्त्व असेच आहे. ज्याला हा साक्षात्कार झाला त्याला सर्वच दुःख दारिद्र्यापासून मुक्ती प्राप्त झाली. त्याची प्रत्येक प्रसंगाची हाय हाय नष्ट होते. या जगात समजून घेण्याच्या असंख्य गोष्टी आहेत, परंतु त्यात मुख्य वस्तू आहे आपण आपल्याला जाणणे, आपल्याला ओळखणे. ज्याने स्वतःला ओळखले त्याला आपल्या जीवनाचे संपूर्ण रहस्य समजले. भौतिक जगातल्या संशोधकांनी अनेक आश्चर्यकारक आविष्कार केले. सृष्टीच्या गर्भात असलेली विद्युत शक्ती, इथर, आकाशाची पोकळी, इथर शक्ती, परमाणु शक्ती यांचा शोध लावला. अध्यात्माच्या जगातील महान संशोधकांनी जीवन सिंधूंचे मंथन करून आत्मारूपी अमृत उपलब्ध केले. या आत्म्याला जाणणारा खरा ज्ञानी पुरुष होतो आणि त्याला प्राप्त करणारा विश्वविजयी मायातीत समजला जातो. म्हणून प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे की त्याने आपल्याला ओळखावे. मी कोण आहे हा प्रश्न आपल्यालाच विचारा आणि विचार, चिंतन आणि मनपूर्वक सत्य उत्तर शोधून काढा. आपले योग्य रूप समजल्यावर आम्ही आमचे खरे हित अहित समजू शकू. विषयानुरागी अवस्थेत, ज्या अवस्थेला जीव फायदेशीर समजतो व त्यासाठी हापापलेला असतो, तो लाभ आत्मविरक्त झाल्याने तुच्छ व हानिकारक होतो. आणि मायेच्या जबड्यात सापडलेला जीव ज्या गोष्टीपासून दूर पळतो त्यात त्याला आत्मपरायणतेचा रस चाखायला मिळतो. आत्मसाधनेच्या मार्गावरील पथिकांचे अंतचक्षु उघडतात व तो जीवनाचे महत्त्वपूर्ण रहस्य समजतो. तेव्हा सत्याच्या दिशेने विद्युत वेगाने पुढे निघून जातो. अनेक साधक अध्यात्माच्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना केवळ एकांगी आणि थोड्याफार प्रमाणात साधना करण्याची पद्धती दाखविली जाते. खरी खुमखुमी माणसाची तेव्हाच मिटते जेव्हा तो ज्या स्थितीत आपले रूप पूर्णपणे ओळखतो, ज्या इलाजाने हातपाय आपटणे बंद होते आणि डोळ्यांची सुस्ती उडवली जाते, हा काही पूर्ण इलाज नाही. यज्ञ, तप, दान, व्रत, अनुष्ठान व जप इत्यादी साधने फायदेशीर आहेत. यांच्या उपयुक्ततेबद्दल कोणीही नकारात्मक भूमिका घेणार नाही, परंतु ही वास्तविकता नाही. याने पवित्रतेत नक्कीच वाढ होते, सत्वगुणात नक्कीच वाढ होते. सत्वगुणात व पुण्यात वाढ होते असे असूनही तो चेतना प्राप्त करू शकत नाही. ज्याच्या योगाने पदार्थाचे मूळ रूप लक्षात येते व सारे भ्रम दूर होतात, ती चेतना प्राप्त होत नाही. या पुस्तकाच्या रूपाने साधकाच्या आत्मज्ञानाची चेतना जागृत करणे असा प्रयास आहे. याचे कारण असे की याशिवाय मुक्तीचा सरळ व निश्चित असा अन्य मार्ग नाही. ज्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला त्याचे सद्गुण दास होतात आणि दुर्गुणांचा तर थांग पत्ता लागत नाही. आत्मस्वरूपाचे हे अनुदान साधकाला उच्च श्रेणीत नेईल. या अभ्यासाच्या साह्याने या स्थानापासून नक्कीच उंच उठता येईल. पूर्वी ज्या ठिकाणी होते तेथपर्यंत. या उंच शिखरावर उभे राहून हे जग किती विशाल आहे हे तो पाहू शकेल. माझा भारही खूप मोठा आहे. माझे साम्राज्य खूप लांबपर्यंत पसरले आहे. आतापर्यंत जेवढी चिंता मी करीत होतो त्यापेक्षाही अधिक चिंता मला आता करावी लागणार आहे. आता तो विचार करू लागला की पूर्वी मी जेवढ्या वस्तू पाहत होतो
त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात असलेल्या वस्तू आता माझ्या आहेत. आता तो अधिक उंच शिखरावर चढतो आणि म्हणतो की आता तर त्यापेक्षाही अधिक साठा माझ्याजवळ आहे. जसा जसा तो उंच उंच शिखरे गाठू लागतो तसतसे त्याच्या मालकीच्या वस्तू अधिकाधिक वाढायला लागतात. शिखराच्या वरच्या टोकावर गेल्यानंतर जेथपर्यंत त्याची दृष्टी पडते तेथपर्यंतच्या सर्व वस्तू त्याच्याच वाटायला लागतात. आतापर्यंत त्याला एक बहीण, 2 भाऊ, आई वडील, 2 घोडे, 10 नोकर यांच्या पालनपोषणाची जबाबदारी होती व त्यांचीच चिंता वाटत होती. आणि आता तर त्याच्या 1000 पटींनी प्राण्यांच्या पालनपोषणाची जबाबदारीची चिंता करायची आहे. हाच अहमभावाचा विस्तार आहे. दुसऱ्या भाषेत अहमभावाचा नायनाट आहे. गोष्ट एकच आहे. फरक मात्र सांगणे व ऐकणे ह्याचाच आहे. रबरी फुग्यात हवा भरून मुलं खेळतात हे आपण पाहिलं असेल. त्यापैकी आपल्या हातात एक घ्या व त्यात हवा भरा. जसजशी हवा त्यात भरली जाईल तसतसा तो मोठा होत राहील व फुटण्याच्या स्थितीकडे तो झुकत जाईल. थोड्याच वेळात त्यात इतकी हवा भरली जाईल की तो फुगा फुटून आपल्या विराट रूपाच्या आकाशात फुग्यात भरलेले तत्व त्यात विलीन होईल. हीच आत्मदर्शन प्रणाली आहे. आपल्याला हे पुस्तक दाखवेल की आत्मस्वरूप ओळखा आणि त्याचा विस्तार करा. या लहानशा तत्वात विज्ञानाचा महान सिद्धांत भरलेला आहे, ज्याच्या आधारावर अध्यात्माचे वेगवेगळे मार्ग बनवण्यात आले आहेत. ती सर्व या सिद्धांतांमध्ये बीजरूपाने अस्तित्वात आहेत, जे कोणत्याही खऱ्या साधनेपेक्षा अधिक आणि कोणत्याही प्रकारे गम्य असू शकतात. एकदा या साधकाने आत्म्याचे खरे स्वरूप आत्मसात केले तर तो पुन्हा मागे वळून पाहणार नाही. तहानेने ज्याचे प्राण गळून चालले आहेत असा माणूस पावसाच्या शीतलधारा सोडून पुन्हा त्या राजस्थानच्या वाळवंटात जाण्याची इच्छा करेल, ज्या ठिकाणी पाण्यासाठी क्षणाक्षणाला मृत्यू समान असह्य वेदना आजपर्यंत अनुभवत आला आहे. भगवान म्हणतात, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जेथे पोहोचल्यानंतर परत फिरायचे नाही असा माझा परमधाम आहे. खरोखर तेथे पोहोचल्यानंतर पावले मागे वळत नाही. योगभ्रष्ट होण्याचा या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही. एकदा घरी पोहोचल्यानंतर कधी कोणी आपल्या घराचा रस्ता विसरतो का? काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी विकार आणि इंद्रियांच्या वासना मनुष्यापुढे आनंद निर्मितीला अडथळे निर्माण करतात आणि त्याला दुःखाच्या जाळ्यात अडकवतात. याचे मूळ पाप आणि बंधन आहे. यांच्यातूनच माणसाचे पतन होते आणि हळूहळू तो खालच्या पातळीवर घसरत जातो. शेवटी त्याचे अधःपतन होते. अध्यात्म मार्गातील विविध साधना या दुष्ट शत्रूंना पराजित करण्याचे चक्रव्यूह आहे. अर्जुनरूपी मनाला याच महाभारताच्या युद्धासाठी प्रवृत्त होण्याचा भगवंताचा उद्देश व उपदेश होता. या पुस्तकाच्या पुढील भागात आत्मदर्शनासाठी एक सरळ व सोपी साधना सांगितली आहे, ज्यात प्रापंचिक प्रवृत्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. अशा प्रकारची आपल्याला शिखरापर्यंत पोहोचवणाऱ्या साधनेचा मार्गच दाखविला आहे. कोणतीही वाईट गोष्ट राहणार नाही, तर मागे जे राहील त्यात चांगलेच राहणार आहे. यासाठी आत्मदर्शनाने सहज प्राप्त होणारे दैवी संपत्तीचे फळ प्राप्त करायचे आहे. आत्मस्वरूपाचा अहमभावाचा विशाल विस्तार होत असतानाच रबरी पिशवीसारखे बंधने तुटून जातात आणि साधक परमात्म्यात विलीन होतो. या भावार्थाला समजून काही व्यक्ती निराश होतील आणि म्हणतील,
हा तर संन्यासाचा मार्ग आहे आणि तो ईश्वरात विलीन होतो किंवा परमार्थ साधना करण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यांच्यासाठी देखील ही साधना उपयोगी आहे. याचा लाभ केवळ पारलौकिकतेसाठीच आहे, परंतु आमच्या जीवनाचा संपूर्ण कार्यक्रम इहलौकिक आहे. आमचे दैनंदिन कार्यक्रम, व्यवसाय, नोकरी, ज्ञान संपादन करणे, पैसा मिळवणे, मनोरंजन इत्यादी असतात. त्यातून थोडाफार वेळ पारलौकिक कार्यासाठी काढता येऊ शकतो, परंतु आपला संपूर्ण दिवसाचा वेळ केवळ सांसारिक कार्यासाठीच व्यतीत होतो. म्हणून आपल्या जीवनातील कार्यक्रमातच याचा समावेश करून फायदा उचलू शकाल. अशा प्रकारची शंका येणे साहजिकच आहे. त्याचे कारण आपल्या विचारांची दिशा गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे स्वार्थाचे लौकिक व पारलौकिक अशा प्रकारचे 2 भाग करावे लागले आहेत. दोन्ही अविभक्त आहेत. ते एकमेकांच्या बंधनातच अडकले आहेत. त्यांचा संबंध पोट आणि पाठ असाच अविभाज्य आहे. तरीसुद्धा आम्ही पूर्णपणे विचार प्रवाहाला परिवर्तित करून पुस्तकाची मर्यादा लक्षात घेऊन नवीन पद्धतीने समजाविण्याची आवश्यकता आहे असे मानत नाही. येथे तर एवढेच सांगता येईल की आत्मदर्शन म्हणजे केवळ व्यावहारिक जीवन सफल बनवण्यासाठी एक सर्वश्रेष्ठ अशी कला आहे. आत्मउन्नतीला जोडूनच सर्व सांसारिक उन्नती असतात. सामान्य आणि सहज योगाचे संपूर्ण रहस्य यात आहे. माणसाने आत्मस्वरूप ओळखावे, आत्मगौरव ओळखावा, आपल्या अधिकाराचा शोध घ्यावा आणि आपल्या परमपित्याच्या अतुलनीय संपत्तीवर आपला वारसा हक्क प्रस्थापित करावा. हा तर राजमार्ग आहे, जो साधा, सत्य आणि विना जोखमीचा आहे. यात कोणत्याही प्रकारे धोका होण्याचा संभव नाही. आपल्या शक्ती आणि साधनेची जाणीव व अज्ञानता कोणत्याही कामाच्या सफलता व असफलतेसाठी अत्यंत आवश्यक आहे, हे कोणाच्याही लक्षात येऊ शकेल. चांगल्यात चांगली बुद्धी ही जोपर्यंत वस्तूंचे स्वरूप योग्य प्रकारे माहीत होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. अध्यात्मशास्त्रात अशा प्रकारचे सांगितले जाते की हे अविनाशी आत्मे, आपण तुच्छ नाहीत, महान आहात. आपण कोणत्याही प्रकारची दुर्बलता स्वीकारून काही मागायचे नाही. आपण अनंत शक्तिशाली आहात. तुमच्या सामर्थ्याची कल्पना करता येणार नाही. ज्या साधनांचा स्वीकार करून आपण जन्माला आलात ते अचूक असे ब्रह्मास्त्र आहे. त्याची शक्ती इंद्रवज्राच्या कितीतरी पटींनी अधिक आहे. साफल्य आणि आनंद आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. उठा आणि आपल्या साधनांची आणि कामाची ओळख करून घ्या, अथवा बुद्धिपूर्वक त्याच्याशी समरस व्हा. मग पहा कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत व आवडतात त्या आपल्याला मिळू शकत नाही. आपण कल्पवृक्ष आहात, कामधेनू आहात आणि सफलतेची, यशाची साक्षात मूर्ती आहात. भीती आणि निराशा यातला एक कणही आपल्या पवित्र रचनेत लावला गेला नाही. हा घ्या आणि आपला अधिकार सांभाळा. हे पुस्तक आपल्याला सांगते की आपण शरीर नाही, जीवही नाही, तर परमेश्वर आहात. जेवढ्या काही शरीराच्या व मनाच्या शक्ती असतील तेवढी आपली साधने आहेत. इंद्रियांचे आपण गुलाम नाहीत. आपल्या सवयी कोणतीही बळजबरी करू शकत नाही. कोणत्याही मानसिक विकारांचे अस्तित्व शिल्लक राहिलेले नाही. आपल्याला आणि आपल्या वस्त्रांना योग्य प्रकारे ओळखून घ्या. मग जीवाचा स्वाभाविक धर्म त्याचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेईल. भ्रमविरहित
व तत्वदर्शी बुद्धीने कोणतेही काम कौशल्याने करता येते. हेच कर्म कौशल्य आहे. गीतेत सांगितले आहे, योगः कर्मसु कौशल्यम. आपण देखील अशाच प्रकारचे कुशल योगी व्हा. लौकिक आणि पारलौकिक कार्यात आपले योग्य स्थान प्राप्त करून यश संपादन करा आणि सतत विकासाची प्रगती करीत राहा. हाच या साधनेचा उद्देश आहे. भगवंताने आपल्याला याच मार्गावर चालण्याची प्रेरणा द्यावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.